अरे देवा. पण शेवटी पदरी निराशाच पडली आणि तिथे आमचा 1-1.5 लाख रुपये गेला होता त्यावेळी. तू पण ऑफिस केलं? गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि नानू पण करते ना. गुड मॉर्निंग. हाय. आणि नानू कशा दिसतंय? बोका. हे कपडे घातले की नानू बोका दिसतो. हाय ते बघ बोका म्हणते. सो आजची सकाळ आमची गाडीतून झाली कारण आम्ही झोपेतून उठलो आणि गाडीत बसलो असं म्हणू शकता. कपडे छान असे मस्त घालून बसलोय की असं वाटणार नाही आम्ही झोपेतून उठून आहे. पण आम्ही चाललेलो आहे एका हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला जायचं. तसं रोशन एकटा जाणार होता पण आम्ही मागे लागून आलो की आम्हाला करमत नाहीये. सॅटर्डे संडेला मी एडिटिंगचं वगैरे काम नाही करत मोस्टली आणि मग मला असं घरातलं पण काम करायची सुरुवात करायची कंटाळा येतो. असं नाही यार काहीतरी वेगळं असलं पाहिजे सॅटर्डे संडेला. ते तर आपण रोजच करतो. झोपेतून उठलं की किचनमध्ये जायचं, स्वयंपाक करायचा, नाश्ता करायचा. सो आता म्हटलं चला आम्ही पण येतो. सो आम्ही पण चाललेलो आहे. त्यानंतर आज आमच्या दिवसभरात हेच आहे, याला भेट द्यायची, त्याला भेट द्यायची. परत एक बाळ झालेलं आहे, बाळाला भेटायला पण जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट बाकी अजून काहीच प्लॅन्स नाही आहे दिवसभराचे. पण काय दिवसभरात मी काही ना काही तर करणारच. जे काही असेल ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते. म्हणजे सध्या ब्लॉग सुरू करून घेऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बर्थडेची प्लॅनिंग बऱ्यापैकी झालेली आहे. जे काही बुकिंग्स होते ते माझे 50% डन आहे. किंवा कुठनं करायचं काय माझं ऑलमोस्ट ठरलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेन्यू ठरला आहे. आता सगळ्यांचं असेल की बर्थडे कधी आहे, तर बर्थडेला अजून 1 महिना बाकी आहे. पण मी प्लॅनिंग नेहमीच ॲडव्हान्समध्ये करत असते कारण काही गोष्टींना वेळ लागतो. जसं की ड्रेस स्टिचिंग असेल असं वगैरे असतं. तर त्याच्यामुळे माझं असतं की ॲडव्हान्समध्ये गोष्टी झाल्या तर कधीही बरं आणि म्हणून मी ते करते. सोबतच आता बोरनानची सुद्धा मला प्लॅनिंग करायची आहे. नेहमी हॉचपॉच अशी होते की नानूचा बर्थडे प्लस बोरनान एकदम जवळजवळ येतं. पण मागच्या वर्षी तिची तब्येत खूप खराब पण झाली होती आफ्टर बर्थडे. तर बोरनान मग खूप डिले पण केलं होतं आणि आमच्या घरची फॅमिली आली होती. तर माझं असं होतं की ते आहे तोपर्यंत करायचं, पण ते काही झालं नाही. आणि मागच्या वर्षी सुद्धा तशीच हॉचपॉच होती, तब्येत पण बिघडली होती. बर्थडे झाल्यावर फॅमिली होती तोपर्यंत मला बोरनान करता आलं नव्हतं. पण नंतर पण करायचं म्हणलं तर आम्हाला दुबईला जायचं होतं. बर्थडेच्या 10 दिवसानेच आम्ही दुबईला गेलो होतो. सो त्याची पण पॅकिंग, त्याची शॉपिंग यामध्ये पण आमचा खूप गडबड चालली होती. आणि यावेळेस पण सेम आहे. पण यावेळेस काय माहिती आता कसं सक्सेसफुल होणार आहे. आम्ही नेहमी जानेवारीमध्येच जायचा कुठेतरी प्लॅन करतो. पण फ्लाईट्सचा काहीतरी लोचा चाललेला आहे. इंडिगोचं तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामुळे मग बाकी पुढे चाललं आहे. पण बघू आता काय होतं ते, फिरायला जायचं. पण तेच म्हणजे यावेळेस पण सेम कंडिशन आहे की हॉचपॉच होणार आहे. तर म्हणून म्हटलं की मी आत्ताच प्लॅनिंग करून ठेवते की काय काय कसं करायचं आहे बोरनानचं. सो बघू मग ते काय कसं होतं. आणि सॅटर्डे संडे माझा मोस्टली यावेळेस प्लॅनिंगमध्येच गेला कारण मग रोशन पण अवेलेबल असतो. काही गोष्टी आणायच्या असेल किंवा कुठे बुकिंगला जायचं असेल तर मग त्या गोष्टी बऱ्या पडतात जायला सोबत. आणि दुसरी गोष्ट अनायाचा प्री बर्थडे शूट पण लवकरच प्लॅन केला आहे कारण मला क्रिसमसचा शूट पण करायचा होता तिचा. सो अनायाचे गोड व्हिडिओज तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. आणि बाय द वे माझं मागचं चॅनल होतं रोशन अँड अंकी, तर तिथे मी आता व्लॉग्स पोस्ट करत नाही पण तिथे सगळे अनायाचे व्हिडिओज असतात. सो ज्यांना पण अनायाला बघायला आवडतं, तिचे बोलणे किंवा तिच्या पोएम्स ह्या सगळ्या गोष्टी बघायला आवडतात ना, त्यांनी अनायाचं म्हणजे आमचं ते जुनं चॅनल नक्की चेकआउट करा. तिथे सगळे तिचेच व्हिडिओज असतात आता. आणि एवढी शांत तू कशी काय बसली आहे बेटा? तिला काय होते? इथे बसते मी. आणि नानूची ही फेवरेट जागा झाली आहे मधली, यार आम्हाच बसते ती छान. आता तू सांग तू काय खाणार? दुशा नाही, उपमा खाणार की उपमा खाणार? हा दुशा नाही. काय तू काय म्हणते ती? उपमा खाणार? काय खाणार मग? काय बदमाश आहे. हो ना. बरं तू उपमा म्हणून दाखव. मला किती बदमाश आहे गोलानो तू. इतकी बदमाश आहे. आतापर्यंत 10 वेळा म्हणत तिने उपमाला ती काय म्हणते? उम्मा काही नाही, ऊन तर नाही म्हणत ती, उम्मा. ते म्हणत होती, आता म्हणते मला नाही येते म्हणते. म्हणून मी तिचा कालू मजारी आजकाल शूट करू शकत नाही कारण ती डायरेक्ट म्हणते मला नाही येत आहे. पण नानू कशी म्हणते ग कालू मजारी?
कसं म्हणते ग? अरे देखो देखो. कसं? नाही ना ते हात लावून असं. अरे देखो देखो. हा? तुझी अरे मम्मा- देवा. नानू तुझी मम्मा हीच. दुसरी मम्मा नाही आणू शकत. ती कोणताही हीची मम्मा नानूची मम्मा दिसली का सगळ्यांना? नानूची मम्मा सगळीकडे. नानूची मम्मा एकदम काय सेलिब्रिटी आहे, सगळ्या पोस्टरवर असते. मॉलच्या सगळ्या पोस्टरवर नानूची मम्मा असते. नानू मम्माने लावायचं का ग असं पोस्टर? लावायचं असं मम्माचं पोस्टर? हा काय करायचं? काय केली आहे तिने, कसं केलंय काय? अच्छा साडी घातली. साडी. ओ त्या दिवशी मी साडी घातली होती, फोटो काढले ना. कसं लक्षात राहतं का नानू तुझ्या एवढं? मम्माचं. हा पडली होती ती. हा कशी पडली होती? धाम. मग मम्मा आली होती का? काय म्हणत होती ती? काय म्हणत होती? तू आवाज दिला होता का मम्माला? कसा आवाज दिला मम्माला? हो का ग, तू पडली होती? तुला लागलं होतं? अच्छा. हो का ग नानू? मग किती लागलं होतं तुला? कुठे लागलं होतं? खूप लागलं का? हो का, ठीक आहे ठीक आहे. कुठे लागलं होतं? आणि कशी पडली होती तू? सो आम्ही आलो तिथनं. त्यानंतर अनायाला खूप झोप आली होती, तिला झोपवून दिलं. आणि मिड वे आमचा एक मोठं डिस्कशन झालं. त्याचं काय ते तुम्हाला सांगते. पण शेवटी पदरी निराशाच पडली. पण ठीक आहे, काहीतरी प्लॅन झालं. शेवटी तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही जानेवारीमध्ये एक ट्रिप प्लॅन करतो आहे. सो आता ती ट्रिप प्लॅन तर होत नाही आहे, म्हणून मी सांगते की ते आम्ही कुठं जाणार होतो. सो आम्ही व्हिएतनामसाठी आधी प्लॅन करत होतो. आमच्यासोबत आमचे एक फ्रेंड येणार होते, तुम्हाला माहिती असेल ते, जे मधू वगैरे. मी तुम्हाला नेहमी सांगते नागपूरला असते. रोशन आणि मधूला सुट्ट्यांसाठी पहिले भरपूर दिवस गेले. ऑलमोस्ट 2 महिने झाले आम्ही याच गोष्टीवर डिस्कस करतो आहे की कधी जायचं, कधी सुट्ट्या पॉसिबल आहे, कुठे जायचं. फायनली आमचं डिसाईड झालं की व्हिएतनामला जायचं. आणि मग यांनी सुट्ट्यांसाठी अप्लाय केलं. सुट्ट्या काय म्हणते फायनल झाल्या, कुठल्या दिवसाच्या घ्यायच्या आहे. मग कसा काय प्लॅन बदलला माहिती नाही, कारण आमचं सोबत नसल्यामुळे मग फोनवर बोलणं होतं. सगळे आपापल्या कामांमध्ये बिझी असतात, त्याच्यामुळे असं फ्रिक्वेंट बोलणं होत नव्हतं. जेव्हा केव्हा बोलणं झालं मग त्याच्यामध्ये डिस्कस झालं. म्हटलं व्हिएतनामपेक्षा आपण मेघालया जाऊ. मेघालयाचं फायनल झालं. आणि मग तेच परत थोडीशी गॅप आली. मग मधू इंटरनेट चालत असते आणि मग ती म्हणते अरे यार ती मेघालयाची रिव्हर ना थोडी खराब झालेली वाटते, मग आपण जाऊ. मग तिथे जर चांगलं नसलं तर काय होईल. असं करता करता आमचं मेघालया कॅन्सल झालं. मग आम्ही ऑली फायनल केलं. ऑली ऋषिकेश इथे जाऊ असं फायनल केलं. आणि दिस वॉज आर फायनल प्लॅन. त्यानंतर आता म्हणतं तिकीट्स बुक करायचे. सो आज उद्यामध्ये म्हणजे सॅटर्डे संडेमध्ये रोशन आणि मधू तिकीट बुक करणार होते. सो इंडिगोचा काय घोळ झाला तुम्हाला माहिती असेल. आणि फ्लाईट्सचा काही भरोसा नाही. फेबपर्यंत त्यांनी सांगितलं आहे की कॅन्सल होऊ शकतात. आणि याच्या आधी आम्ही एकदा फ्लाईटमध्ये किंवा हॉटेलमध्ये, कशामध्ये आपण पैसे गमावले रोशन, हॉटेल की फ्लाईट? मालदीव्स दोघींचे. ओके हां. सो आमचं हनीमून मालदीव्सला आम्ही प्लॅन केलं होतं. आणि आमचं जेव्हा लग्न जुळलं तेव्हा कोरोना नव्हता. आणि फ्लाईट कॅन्सल झाली होती की काय मला माहिती नाही, पण फ्लाईटचे रिटर्न मिळाले होते. कोरोना इंडिया बॅन केलं होतं त्यावेळी. आणि जेव्हा मी बुकिंग केलं तेव्हा कोरोनाचा काहीही सीन नव्हता. सो ॲडव्हान्समध्ये रोशनने छान अशी बुकिंग केली होती. आणि तिथे आमचा 1-1.5 लाख रुपये गेला होता त्यावेळी हॉटेलचे. फ्लाईटचे मला वाटते काही % वापस मिळाले होते. सो त्याच्यामुळे मग आता म्हटलं ही रिस्क नको. जर असंच आहे तर मग आपण काहीतरी दुसरं वे आउट काढू. म्हणजे आता सुट्ट्या टाकल्यास आता कुठेतरी दुसरीकडे फिरायला जाऊ. आणि मग आमचं सगळ्यांचं एकमत झालं गोव्याला जाण्यासाठी. आणि आता आम्ही गोवा जाणार आहे. सो ते पण मग क्रूजनी जायचं का की बाय कार जायचं की बाय फ्लाईट जायचं. फ्लाईटचा तर ऑप्शन नव्हतंच.
ते सगळं डिस्कशन करण्यात आमचा बराच वेळ गेला आल्यावर. सो फायनली आता आम्ही गोव्याला जाणार आहे. निराशा पडली पण ठीक आहे, गोवा पण मला आवडतं, मला काय आम्हा सगळ्यांना आवडतं, मधू वैभव त्यांना पण आवडतं, आम्हा दोघांना पण आवडतं. गोव्याला फिरायला खूप मज्जा येते, ते पण साऊथ गोव्यामध्ये. सो आम्ही नॉर्थ गोवा पण एखाद दिवस म्हणजे पार्टी प्लेस पण एन्जॉय करू. अंततः हवी असेल तर साऊथ गोवा. सो आम्हाला मागच्या वेळी पण साऊथ गोवा खूप आवडला होता. सो आम्ही जास्ती वेळ तिकडे स्पेंड करू, थोडासा कमी वेळ नॉर्थ गोवामध्ये पण जाऊ, कारण ते पण वाईब्स घेणं गरजेचे आहे. आणि आता मी एवढी तयार होऊन का बरं बसली याचं कारण असं, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची स्माईल पण बघू शकता. आपले रोशन आणि अंकिता चॅनलचे 100K सबस्क्रायबर्स आज कंप्लीट होत आहेत. 99,990 झाले आहेत. 10ची वाट बघत मी बसली आहे. मी ते सेलिब्रेट करू आणि त्यानंतर पुढे काय काय प्लॅन्स होतात ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते. नानू बाबाला म्हण गं, तुम्ही चालवा बाबाला म्हण. तू सांगते? अरे बापरे, बाबाला सांग, बाबाला. तुला जमते सांग, थांब सांगते म्हणते. दिवसभरात मी फार असं काही शूट केलं नाही, कारण मी एडिटिंग करत बसले होते. अनाया आणि रोशन झोपले होते आरामात. आणि सबस्क्रायबरचा काउंट कमी होतोय, जास्त होतोय, कमी होतं जास्त, त्याच्यामुळे आमचं सेलिब्रेशन अजून राहिलेलं आहे. पण 2-3च बाकी आहे, होऊन जातील एवढ्यात. पण म्हटलं चला आपण आपल्या कामाला लागू. सो आम्ही गेलो होतो बाहेर आणि भाजीचं घेऊन आली. प्लस मला बनवायचे आहे लाडू, थंडीसाठी खास स्पेशल लाडू मी बनवते आहे. तसे मी नेहमीच बनवते, तुम्ही बघितलं असेल, पण ते संपले होते मागच्या वेळेचे आणि म्हणून म्हटलं चला आता बनवून घेऊ. 1-2-3 राहिले आहेत. सो नवीन लाडू बनवायला घेतले. आणि हे लाडू स्पेशल थंडीसाठी, पण जसे नॉर्मली सगळे बनवतात एकदम टिपिकल पद्धतीने की हे 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 एवढंच गोष्टी वापरायच्या. माझ्या तसं नसतात, थोड्याशा जास्ती गोष्टी असतात ॲडिशनल त्या याच्यासाठी, कारण त्या अशा बाकी वेळी खाल्ल्या जात नाही. सो म्हटलं आपण बनवून ठेवू, लाडूमध्ये त्या सगळ्या ॲड करू आणि म्हणजे त्या सगळ्या पोटात सुद्धा जातात. तर मी काय काय घेतलं हे तुम्हाला दाखवते. मी लाडू आत्ता बनवणार नाही आहे, कारण त्याच्यासाठी थोडीशी प्रिपरेशन माझी बाकी आहे. ते काय तुम्हाला सांगते पुढे. पण मी आता सध्या लाडूचं सगळं सामान काढून ठेवलं, ते तुम्हाला दाखवते किती आणि कसं घेतलंय. याच्यामध्ये मी घेतलेला आहे डिंक. हा अराउंड 100 की 200 ग्राम आहे, 100 ग्राम असेल आय थिंक सो. आणि त्यानंतर इथे मी खोबरा किस घेतलाय, हा 200 ग्राम आहे. तसं तर खोबरं घेतला ते एकदम कापून वगैरे घेतात, पण त्याच्यामध्ये खूप कुटाणे करावे लागतात, म्हणून मी डायरेक्ट खोबरा किस आणत असते. त्यानंतर एक मी इथे जायफळ घेतला आहे, याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मी विलायची घेतली आहे. विलायची थंड असते, कारण बाकी सगळ्या गोष्टी इतक्या गरम आहे याच्यामध्ये, तर फ्लेवरसाठी पण विलायची मग एकदम छान. त्यानंतर मी इथे मेथी घेतली आहे. तर आता मला खूप जास्ती कडू लाडू आवडत नाही, पण मेथीचे लाडू थंडीमध्ये खूप हेल्दी असतात, म्हणून मग मी त्यामध्ये मेथी घालणार आहे. सो ही 50 ग्रामच्या जवळपास मेथी आहे. आणि त्यानंतर इथे गोडंबी घेतली आहे. सो गोडंबी पण ऑलमोस्ट 50 ग्राम आहे. थोडासा खजूर घेतला आहे मी, खूप जास्ती नाही, कारण गोड पदार्थ बाकी आहेत. सो फार जास्ती क्वांटिटी नाही आहे खजूरची. इथे तुम्ही रागी बघताय, म्हणजेच नाचणी. सो माझ्याकडे असं पॅकेट आहे नाचणीचं, जे रॉ नाचणी आहे. मी पावडर आणल्यापेक्षा असं पॅकेट आणते आणि हे घरी धुते प्रॉपर, कारण खूप घाण निघते त्याच्यामधनं. सो आता मी तुम्हाला धुईल तर तुम्हाला दाखवेल पण मी किती घाण निघते, म्हणून मी पावडरपेक्षा नेहमी अशी नाचणी आणते आणि ती घरी धुवून वाळवून मग ती बारीक करते मिक्सरमध्ये. सो आता ते मला करायचं आहे. त्यानंतर गूळ घेतलेला आहे. सो तेवढा लागणार नाही आहे, त्यातला जेवढा लागेल मी यूज करेल. त्यानंतर तुम्ही तिकडे बघू शकता ते खारीक पावडर आहे. खारीक पण होती माझ्याकडे, पण कमी क्वांटिटी होती म्हणून मी खारीक पावडर घेऊन आली. ते अर्धा किलो आहे, पण तेवढं लागणार नाही. आणि खारीक मुद्दाम मी खारीक पावडर आणलं, कारण तेच खारीक फोडणे मग बारीक करणे तो पण खूप मोठा कुटाणा होऊन जातो. त्यानंतर इथे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. त्या ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ता आहे, बदाम आहे, काजू आहे, किसमिस आहे, अक्रोट आहे. त्यानंतर इथे मी सीड्ससुद्धा घेतलेले आहे. तर सीड्समध्ये ना आपले पंपकिन सीड्स आहे, वॉटरमेलन सीड्स आहे, सनफ्लॉवर सीड्स आहेत, त्यानंतर सीसम सीड्स आहेत आणि फ्लॅक्स सीड्स आहे. तर एवढ्या गोष्टींचा मिळून मी लाडू बनवणार आहे. लावते.
नानू डान्स कर डान्स. येस नानू एक वाजला बघ नाही चालू बघ. नानू त्याला मन हा तुला फोडायचं आहे ना त्याला वाढ मन. वाढ लवकर लवकर कमॉन. हे वाढल्यावर झालं बघ. झालं का बघ. अबे नानू बघ चला. हा नानू क्लॅप्स ये. तो फायनली किती 4 वर्षाची मेहनत आणि मी आनंद शब्दामध्ये सांगू शकत नाहीये. मला रडबीड पण येत नाहीये. पण हा म्हणजे खूप जास्त या दिवसाची वाट बघितली होती. माझ्या अंगावर असे काटे येत आहे. फायनली आज ते पूर्ण झालं आणि ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. आणि या चॅनलवर झालाय. दुसऱ्या चॅनलचं पण आपल्याला लवकरच बघायचं आहे कारण सध्या मी तिथे जास्ती अपडेटेड आहे किंवा तिथे जास्ती ऍक्टिव्ह आहे. सो येस हा दिवस आपल्याला आपल्या रोशन अंकिता लाईफस्टाईलसाठी सुद्धा लवकर बघायचा आहे. सो चला थँक्यू सो मच वन्स अगेन. सेलिब्रेशन झालं आणि मग फायनली मी लाडूच्या तयारीला सुरुवात केली. सो सगळ्यात आधी इथे ना मी मेथ्या घेतलेल्या आहे. ह्या मीडियम फ्लेमवर थोडासा रंग चेंज होईपर्यंत मस्त भाजून घ्यायच्या. अगदी 5 मिनिटांमध्ये या भाजून होतात कारण क्वांटिटी पण फार अशी मी घेतलेली नाहीये. आणि त्या भाजलेल्या मेथ्या थोड्याशा थंड झाल्या की मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतल्या. त्यामध्ये वाटीभर पेक्षा थोडंसं कमी तूप होतं. पाऊण वाटी इतकं तूप टाकलं आणि ह्या भिजवत ठेवलेले आहे. आणि आता मी ह्या मेथ्या 24 तासासाठी अशाच तुपामध्ये भिजवून ठेवणार आहे. काय करते ग नानू तू? हा काय करते? फटाका फुटा. कोणी फोडला फटाका? नानू तो तसा फटाका नाही आहे. तसा फोडायचा फटाका नाही आहे तो. आणि सेलिब्रेशन झालं. आता मी काय भांडे घालते कारण आमच्याकडल्या मावशी 2 दिवस नाही आहे. सो हे सगळं आता आहे. पण बघू जेवढं आवरायचं कारण स्वयंपाक व्हायचा आहे माझा. मी आता थोडी खुशीत गेली. लाडू पण अर्धेच राहिले. पण आता लाडू तसे बनवणार नाही आहे. पण लेट्स सी काय काय होतं. आणि बाय द वे हे माझे एकटीचे एफर्ट्स नाही तर रोशनचे मला त्याचे पण तेवढेच 50-50 एफर्ट्स आहे. नानाला बोलायचंय. सगळं आवरून फायनली मग मी डिनर बनवायला घेतलं. डिनरचा मेन्यू एकदम सिम्पल होता. झटपट अशी चटणी बनवली आणि डोसे. आणि आता जेवण झालं. जेवणामध्ये मस्त मी डोसा चटणी बनवलं होतं. मी खूप अशी थकल्यासारखी वाटते कारण कामं थोडे जास्त झालेले आहेत आज. सो गॅस ओटा मस्त आवरून घेतला. छान क्लीन केलं सगळं. आता मला नाचणी जी होती ती धुवून ठेवायची होती कारण वाळली पाहिजे. उद्या मग त्याचं पीठ बनवायचं आहे. सो इथे नाचणी मी धुवायला घेतली तर तुम्हाला दाखवते की त्याच्यात किती काळं पाणी निघतं. आणि ती कमीत कमी मला 6 ते 7 वेळा धुवावी लागते. आणि म्हणूनच मी पावडर आणत नाही नाचणीचं कारण ते किती त्या एवढ्या काळजीने धुवत असेल ना मला माहिती नाही. सो म्हणून मी स्वतः आणते अशी नाचणी. धुते ती घरी वाळू टाकते आणि त्याचं मग पीठ करते. गिरणीतनं पण दळून मिळतं पण मी घरीच करते कारण ते इझिली होऊन जातं पीठ. हे पहिल्यांदाच धुतलेलं पाणी आहे. आणि नाचणी निवडून छान धुवून घेतली आणि त्यानंतर एका सुती कापडावर ती अशी वाळवत ठेवलेली आहे. रात्रभरात ती फॅन खाली आरामात वाळून जाते. हा काहीच कळत नाही नानू. बरं बाबा कुठे गेले ग? ऑफिस करायला गेले होते. आणि तू काय केलं दिवसभर? तू पण ऑफिस केलं? बापरे. आणि कशावर करते ग तू ऑफिस? तिथे बसते ती. अच्छा अच्छा. आणि नानूला मीटिंग आल्या नानू कशी बोलते? असं तुला कॉल येतो का? कसा येतो? हा ऑफिसचं काम आहे तिचं. अच्छा अच्छा अच्छा. आणि कशी करते मग ती ऑफिसचं काम? बरं आता ती काय खात आहे? काय खात आहे नानू? बरं बाबा आल्यावर भोग कशी करते तू मला सांग. गाणं लाव.
सो हा दुसरा दिवस आहे ऍक्च्युली आणि मी तोच व्हिडिओ कंटिन्यू करते आहे. सो मी काल नाचणी म्हणजे धुवून वाळू टाकली होती आणि ती सकाळी उठल्या उठल्या छान वाळून सुद्धा गेली होती. सो मी ती बांधून ठेवलेली आहे. आता 5-5:30 वाजत आहेत. आमच्या स्नॅक्सची वेळ झाली होती. सो मी हिला पेरू कट करून दिला. मी सुद्धा तोच खाल्लेला आहे. आजकाल स्नॅक्समध्ये मी हिला जे देते तेच मी खात असते. सो ते झालं. म्हटलं आता नाचणी भाजून घेऊ आणि त्याची पावडर बनवून ठेवू. सो तुम्हाला दाखवते मी कशी पूर्ण छान नाचणी भाजते आणि कशी पावडर बनवून ठेवते. कसं करते? हा कर ना मग. कर ना मग. हाय. गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग नाही आहे, गुड इव्हनिंग आहे. गुड इव्हनिंग. मीनिंग. आणि ही वाळलेली नाचणी मस्त आता भाजून घ्यायची आहे म्हणजे ती जास्त काळ टिकते. सो इथे 15 ते 20 मिनटं लागली मला छान अशी नाचणी भाजून घेण्यासाठी. सो थोडासा रंग चेंज होतो, फारसा फरक दिसत नाही पण थोडासा ब्राऊन कलर यायला लागला. तुम्ही बघू शकता फरक रंगामध्ये. आणि मग नाचणी भाजून झाली की थोडा वेळ थंड होऊ द्यायची. थंड झाली की ती मिक्सरमधून एकेका बॅचमध्ये मी अशी काढून घेतली आणि ती छान गाळून सुद्धा घेतली. सो अशा प्रकारे नाचणीचं पीठ मी घरीच बनवत असते आणि लाडूमध्ये मी हेच यूज करणार आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये लाडूची रेसिपी बघायला विसरू नका आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.